भजन करण्याला घरी करू चालतंय. तिथं मोठा उत्सव असेल, आम्ही बी आमच्या गावात करत होतो, जिकडे तिकडे असेल. मग हे कशाचं लक्षण आहे? त्यांनी केलेल्या तपश्चर्येचं लक्षण आहे, नामस्मरणाचं लक्षण आहे. म्हणून मेहनती काही ताना टोना नामस्मरणा वाचवणे कोणतं चरण मला सांगा. मस्तक देव पायावरी या वारके संतांच्या अचूक अंतकार श्रीयुत आबासाहेब चव्हाण महाराज हे आमचे महाराज असल्यामुळे त्यांना बोलायचा रस करतो बघा. वास्तविक केंद्रात दुसरे बोलायचं हे का भाषा सभा नाही काही नाही, पण आमच्या गुरुची निष्ठा आमच्या परंपरेचे महाराज जे आहेत त्यांची परवानगी घेतलेली आहे. मी त्याच्यावर 2 शब्द बोलतो. मी वास्तविक बोलायचं काय कारण नाही आहे. आबा महाराज कीर्तन सुंदर केलेलं आहे, संत महत्व सांगितले, गुरु महत्व सांगितलेलं आहे, वेळ संपलेली आहे. ज्या सोलापुरामध्ये नळोबराय प्रभू संत मालिक पाहिजे आपण तुकोबरायांचं वैराग्य पाहिलं, नळोबाईचं वैराग्य पाहिलं. या 200 वर्षामध्ये वैराग्यावर महात्मा म्हणजे बाजांना महाराज हे सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहीत आहे. वैराग्य म्हणजे काय त्यांनी जीवन जगून दाखवलं. वैराग्य नसतं, वैराग्य गावाचं नाव नाही आहे. वैराग्य हे ज्ञानोबरायांचा देवाचे देणगे म्हणजे वैराग्य आहे. असं वैराग्य श्री महात्मा सोलापुरातले एकमेव आणि बाजांना महाराज आमच्या वस्तीतले महाराज गुरु सावधान महाराज त्याने सुद्धा महाराजांची सेवा केलेली आहे. महाराजांचं सान्निध्य होते असो त्यांचा समाज सुद्धा आहे. हा बाबांचे सिरजन झळू महाराज इथं आहेत, नागदू पांडू महाराज आहेत, इथे कार्यक्रम दत्ता महाराज इथं आहेत. असो हो बाबाने एकदा महाराजांचं कीर्तन होतं आमच्या मठामध्ये. बाबा पकवादाला होते. बाबा म्हणजे महाराजांचं भजन रामकृष्ण आहे, रामकृष्ण भजन असं. या भजनामध्ये इतके पकवा वाजवले, इतक्या पकवा सुंदर वाजवले सृष्टी म्हणतात. आणि त्यावेळी पकवा वाजवून सृष्टी म्हणतात थांबा 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 म्हणतात. बाबांना आवरलंय, बाबा असं वाजवत गेलेले म्हणतात. त्यानंतर बाबा म्हणले पकवा थांबव रे बाबा असं म्हणते. 3.5 तास पकवा वाजवले, थांबा म्हणता आपण थांबवले म्हणतात. नंतर लोक म्हणले हो महाराज ते सावताबाबा होते पकवा झाला. सावताबाबा होते मला माहितच नाही तेव्हा बाबा. मग येतो सुद्धा त्याने बोलवून भेटले बाबांना मला माहिती आहे बघा तुम्ही पकवता आहे. म्हणजे एवढं दोघांचा घनिष्ठ क्रियेमध्ये संबंध होता, आधी सहवास होता. असो या ठिकाणी आता वेळ संपलेला आहे. सोलापुरातले गुरुवर्य बाजांना महाराज मग आबा महाराज खुल्लासा केला की ते सोबतांना रत्नपारखे महाराज असले त्यांच्या परिसरात नाशिक महाराजचे श्रीगुरु त्यांचा संप्रदाय असणारे बाजांना महाराज आज त्यांचं पुण्यस्मरण आहे यावर्षी. आणि भागवत आपल्या घरी सप्ताह करूया. सप्तापेक्षा आपण 1 दिवस करून आमच्या आबासाहेब महाराज म्हणजे आमच्या परंपरेचे महाराज आहेत. बाजांना महाराज श्री शाहूबा महाराज त्यांच्या शिष्य आबासाहेब महाराज आहेत. आपल्या परंपरेचे महाराज त्यांना सेवा दिलेली आहे. असो तर असा वेळ झालेला आहे. मी आबा म्हणतो आणि नंतर सर्वांनी उठून गुलाल टाकायचा आहे. गुलाल नंतर आरती होईल, शेवट चाल होईल. आणखी 2 चाली होणार आहेत बरं का. चालीबद्दल पुष्कळ आहे. मी पण चालीचा माणूस मी का 2 चालीचा माणूस नाही आहे, पण आपल्या चालवायला वेळ नाही आहे. तर या ठिकाणी अगोदर गुलाल बसवून पुन्हा माऊली भजन होईल. त्यानंतर शेवट ताल हरिभाऊ विष्णू दोघं म्हणतील. त्या अगोदर सर आमचे वडशीकर एनकेकर राहिलेत, 2 चाली होतील. समर्थाने शिवा 1 चाल म्हणतील. सर्व घाटगे अजून समाधान हे दोघं म्हणतील. असो नित्यवदनी हरिते नाम अंतरी प्रेम उसावले त्यांच्या भाग्यान आहे शिवा पुरुषोत्तमा प्रिय झाले आवडते ते सदा हरी नवजे दुरित यापासून त्यांच्या भाग्यान आहे शिवा पुरुषोत्तमा प्रिय झाले. पुंडलिकावर हरी पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु बाजाराम महाराज की जय. म्हणून संतांचं जे लक्षण आहे 3ऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये त्यांचं लक्षण वर्णन केलेलं आहे. काया वाचा मान काया वाचा मान काया वाचा
शरीरानं पांडुरंगाची सेवा घडावी, संतांची सेवा घडावी. काय वाचा वाचेनं बी देवाचं वर्णन करावं, स्तुती करावी, संतांची स्तुती करावी. माझं प्रेम देईस प्रीती गुण नाम वर्णाव्यास पडती, विघ्ना सोडवणे हाती हे विनंती माझी परिसावी. काया वाचा मने, मन देवाशिवाय संताशिवाय दुसरीकडे जाऊ नये कोणीकडे. उगाच रिकामे कर्मच ना मला कसं तर व्हायला हो, चला जरा बाहेर जरा गप्पा मारू. कशाला गप्पा मारतो, सध्या आयुष्याच्या गप्पा व्हायला त्या. काय सांगावं, कुठं सांगावं या ठिकाणी. काया वाचा मने तृप्त झाले, बाकीच्या गप्पेनं तृप्तता होत नाही. झाले म्हणजे तृप्त झाले. चिंतने डुलते, आता चिंतनामध्ये डुलतात. लुम धले ना दे लागले समाधी, नर नारी लोकारे योगी महानुभवी एकच सिद्ध साधकारे, आनंद कल्लोळी परित्रागाने काया वाचा मने झाले चिंतने डुलती. परिपूर्ण झाला अंतःकरण का प्रेम भरीत. गावो नाचो बिठो तुझा करू अनुवाद, जिकडे पाहावे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मने. आता चाली लावून काकड्याला तुम्ही म्हणता, पण आता काय देखील लोचनी विटे सहित पावले. तर अशा तऱ्हेनं मनानं शरीरानं वाचेनं सारखं भगवंताचं संताचं वर्णन करावं. बाकीचं वर्णन असं तसं काय केलं तसं काय कोणाचं आपल्याला काय कोणा काय मार्ग घ्यायचा, काय करायचं, काय करायचं, कोणाचं काय करायचं. या ठिकाणी कोणाचं मी वर्णन काय करायचं, संताचं वर्णन करा. काय तर तुम्ही या ठिकाणी देवासाठी आणि या ठिकाणी शरीर शिथिल असेल, संतासाठी शरीर शिथिल असेल. अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी मन्मे प्रियो नरहा. अनपेक्षा आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुणेयवच निर्मम निरहंकारा समा सुख दुःख क्षमी. हे 12 म्हणजे अशी लक्षणं अशी. तर या त्याचं वर्णन करा. नाही तर काय या ठिकाणी बापन पोरगाने तुझे एवढं किती मिळलं, काय केलं, किती बँक बॅलन्स काय करतं जा काय किती दिवस आलं तसं जायचं या ठिकाणी. मग असं या ठिकाणी मग लय बोलायचं. आता कीर्तनात बोलायचं वेगळं असतं, पण माणसात वागायचं वेगळं असतं. मग माणसात या ठिकाणी मग माझ्यापाशी कोणी येत नाही तशी या ठिकाणी. मग माझं काय नाही, माझं व्यक्तिमत्व आता या ठिकाणी आता माहिती आहे. बाकीच्याला समजा या ठिकाणी काय जास्त बोलायचं काही कारण नाही. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी निरपेक्ष असलं पाहिजे म्हणून. आणि शेवटच्या चरणात सांगतात, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा. विरक्त अवस्था पाहिजे, विरक्त. कारण का विषयी विरक्त जया नाही आपपर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. ज्याला आपण पर नाही, त्या आपला जवळचा आमचा लांबचा आमचा आपल्याला सारखं त्याला विरक्त म्हणायचं. अशी विरक्त भाज्यांना अशीच अवस्था होती.
विरक्त अवस्था होती. आणि म्हणून तर जे स्वतःसाठी जगलास तर मेलास. श्राद्ध सुद्धा घात कसं घालते ते कोणाला तर भावाभावात भांडणं लागते ती. आता 63 वर्ष झाले यांचं श्राद्धच आहे की वर्ष श्राद्धाची पुण्यतिथी माझी. आणि या ठिकाणी पण होतं म्हणजे कसं आहे कारण का एकमेकाचं या ठिकाणी आता भेट न भेटत आहे किंवा नाही अशी विचारून पाहे लागला झरा अखंड आहे. तुका म्हणे सहाय्य केले अंतकरणामध्ये या ठिकाणी आणि सहाय्य केलेलं आहे. त्याच्यामुळे असं या ठिकाणी आणि असे जे विरक्त होते म्हणून विरक्त आणि निळा म्हणे विरक्त तेही आठवची नाही विषयाचा. काय 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 खातो आम्ही कासिया सांगाते कसे लागते नेनो आम्ही म्हणून अशा विषयाचा आठवच नाही. आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग असे. आणि या ठिकाणी माझ्यांना महाराज त्यांचं या ठिकाणी चरित्र थोडं या ठिकाणी सांगितले वेळेअभावी बरंच त्यांचं आहे. आमच्या महाराजांनी मला भरपूर काही सांगितलं होतं. समजा या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये डाटा पूर्ण परिपक्व आहे. या ठिकाणी आता 71 वय आहे माझं पण डाटा या ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये भरपूर या ठिकाणी आहे. जिथल्या तिथं जसं भेटत तसं या ठिकाणी त्याच्याबरोबर या ठिकाणी. आणि अजित वाडेकर किंवा या ठिकाणी कॅप्टन ह्याच्यापासून या ठिकाणी मी सर्व सांगत असतो. त्यावेळेला ही खेळ कुठे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा नव्हता कुठं. आणि मोठा म्हाताऱ्याबरोबर बोलत राहायचं जसं भेटल तसं. पण या ठिकाणी कसं आहे आपलं जे स्वतःचं व्यक्तिमत्व आहे ते भक्ताबद्दल देवाबद्दल असे या ठिकाणी आणि संलग्न असावं. त्याच्याशी या ठिकाणी तद्रुपतेशी लग्न लागवणी ठेले आभिन्न. त्या तद्रुपतेशी या ठिकाणी आपलं संलग्न अवस्था जपली पाहिजे. निळा म्हणे विरक्त तेही आठवची नाही विषयाचा. आणि ती काही आठवणा नामस्मरणा वाचो विठोबा रकुमार जय जय तेची संत द्रुपद धर्मा गाडगे पाटील कुंभार महाराज ओडिसी मागा नाव सांगितली त्याची संत त्याची संत त्याची संत त्याची Thank you.
Nati
काही आहे जाणवना निनती काही आहे जाणवना निनती काही जाणवना तेच संत ज्यांचा हित विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा मने धाले चिंतने डुल्लती निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम मावले ज्ञानराज मावले मावले ज्ञानेश्वर मावले माने देई जाने
गावची नाही विषया काही जाना स्वामित्व सर आलेल्या सर्व भावी वारकऱ्यांना धन्यवाद. महिला पुरुष तुकारामाचे भजनी मंडळ, एनके भजनी मंडळ, वडजी भजनी मंडळ आणि इतर सर्व वारकऱ्यांना धन्यवाद. आता या ठिकाणी आरती होईल, आरतीनंतर भोजन होईल. तत्पूर्वी 2 मिनिटं सत्कार करायचा आहे. माझा भाव माझा देव हे मन नाही आहे, युट्यूब चॅनलचं नाव आहे. चंद्रकांत माळे साहेब यांचा सत्कार आजचा कीर्तनकार आबा महाराज चव्हाण सत्कार करतील. माझा भाव माझा देव चॅनल भाव माझा देव माळे महाराज यांचा सत्कार आबा महाराज चव्हाण करतील. आजची पंगत सौ माई बजरंग जाधव माई ठीक आहे. पंचपट सोन्याला पाठव सोन्या
नंतर येणार काय पंगत तुमचीच आहे असं समजा. अरे बापरे पंकज तुमच्या समजून जाता काय बरं ठीक आहे. सर्वांना धन्यवाद. त्याची संत ज्यांचा हित विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा म्हणे धाले चिंतने डुल्लती निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे अशा तऱ्हेने भजनाच्या महाराजांच्या 63व्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त आणि या ठिकाणी सर्व जे वारकरी भाविक मंडळी आणि यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यामुळे सर्वांना धन्यवाद. विठ्ठल जय जय Swami
हे शिवाजी माझ्या पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकवणे चंद्रभागे स्नान मागे पंढरीचा वार करी वारी चुकवणे दारे मागण ते एक तुझ प्रती आहे पांडुरंगा संताशी नेडवे हेचे मदत अनेक तुझे काय म्हणता तुका म्हणे आता उदार तो संताजी ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव तुकार ज्ञानदेव कुंडलिका ज्ञान